शहरात 2 दिवसापूर्वी शिवाजीनगर भागातील उमर कॉलनीत गोवंशजाची कत्तल करून मांस विक्री प्रकरणी 3 जणांना तर कत्तल केलेल्या गोवंशजाचे उर्वरित मांस आणि शिंगांसह कातडी गोणीत भरून घेऊन जाणाऱ्या इसमाला शहर पोलिसांनी अटक केली होती। त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती। दरम्यान शुक्रवारी 21 जून रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दुपारी 3 वाजेदरम्यान न्यायालयात आणले असता दोन्ही गटाचे 400 ते 500 कार्यकर्ते न्यायालय परिसरात आले होते। यावेळी एका गटाने वकिलाला धामी दिली, तसेच वकीलपत्र घेण्यावरूनही वाद झाला। हा वाद वाढतच गेल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला। याबाबत सविस्तर असे की सदर प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी दुपारी आरोपींना न्यायालयात आणण्यात आले होते। यावेळी ॲडव्होकेट निरंजन चौधरी हे एका दुसऱ्या वकिलासोबत बोलत होते। या दोघांच्या बोलण्यात नदीम गफ्फार मालिक हा बोलू लागला, त्यामुळे त्यांनी मध्ये बोलू नका असे सांगितले। त्याचा राग आल्याने नदीम मलिकने तुला पाहून घेईल असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने वादाची ठिणगी पेटली। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।